मी जात असतो. ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार, आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो. तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात. म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची, आणि चालत नसती. आम्ही मोजीत नसतो आणि आम्ही ऐकत नसतो. कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षापुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही. हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार. तू काय करणार तर बघू त्या टायमाला. आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार. हा, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो. होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा. आम्ही सज्ज होणार आहेत. मग तर तुम्ही दादागिरी करायला, गुंडगिरी करायला लागलात, तिथं दहशत पसरायला लागलात. एवढं सोपं समजता का? सत्ता काय आहे? सत्ता म्हणजे काय? 5 मिनिटं टिकून देणार नाहीत मराठी जर तारायला लागले तर. 5 मिनिटं सत्तेचं शहाणपण जे चलत नाही म्हणतात ना, तुम्हाला सांगतो मराठ्या पुढे शहाणपणच चलत नाही. तुम्ही तळपू नका बरं का. तुम्हाला सांगतो फडणवीस नाद लागू नका बरं का माया. तुम्ही खेळ खंडोबा करायचं काम करू नका पोलिसाच्या जीवावर. आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ती जरा कमी करायला यायला लागलो. त्याच्यात तुमचं पण येते. आम्ही तुमचं पण लेकरा बाळा येत नसते. मला पुरा निर्णायक आंदोलन करायचंय. जर मुंबई ठरली तर माघारी येत नसतो. आणि कसे आडवे येतात, तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, रक्ताचा चिखल केलेला आहे, फडणवीस डबल नादात पडायचं नाही बरं का या. आता आम्ही सावध आहेत, हे ध्यानात ठेवायचं. आणि तुमच्यावर सगळ्याचा राग आहे. मग दलित मुस्लिमापासून, शेतकऱ्यापासून, सगळे व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर. हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही लोकांना वेटीस करून धरता रे. कशामुळे लोकांना तळपिता विनाकारण? आमचंच आरक्षण आमचंच रद्द करता. कशाला तळतळाट घेता लोकांचा? आणि मुंबईत येऊ नका. लोकांनी कसा झक मारायला मतदान केलं होय तुम्हाला? तुम्ही आमचे इथं आपले म्हणून तुम्हाला तिथं बसवले. आम्हाला मुंबईत कधी अडचण आली तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या मदतीला येतात म्हणून. मी बघितलं नाही ताई, आणखी काय विषय मी आणखीन बघितलं नाही मी आणखीन. परंतु न्यायदेवता आम्हाला पण न्याय देईलच. कारण असं नसतं, असं होत नाही कधी की कुठं लोकशाही मार्गानं आंदोलन करतो ते रोखता येत नाही. बघा, लोकशाही बदलावं लागेल. मग तर असं होईल की सरकार जर असं आडमुठेपणाची भूमिका घेणार असलं, आणि सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत वागणार असलं, आणि सरकार जर मान्य न्यायदेवतेकडं सरकारच गेलं असेल ना, न्यायदेवता मनानं कसं देईल? न्यायदेवता आमच्यासाठी पण आहे. आमचे वकिलाच बांधव, आमची टीम जाईल ना, आमचे वकील. हां, बोला दादा बोला. नमस्कार. बोला दादा बोला. फोनवर बोला. यार, तुम्ही आरडा करायला तर मला ऐकायला सुद्धा येणार. आवाज येतोय पण हे आरडा का व्हायला आलेलं? दम्माने लागलाय तुमचा बूम पण लागलाय. मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले. मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले. थांबणार आहे तुम्ही, आरडा तुमच्यामुळे व्हायलाय. एक मिनिट. मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय निदर्शनं करता येत नाहीत. आम्ही नाही, मग मला सांगा, मान्य न्यायदेवता जर तसं म्हणती खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते, किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून, कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत. कायदा हा जनतेसाठी आहे. त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे. नक्की आमची सुद्धा टीम
वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर. आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे. न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही. कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही. इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषणं झालेत, लोकशाही मार्गानं उपोषणं झालेली आहेत. मग तर आता तिथं इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही. सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतकं खेळायला नाही पाहिजे, आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे. न्यायदेवतेचा राहिला विषय, तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे. 100% आम्हाला परवानगी मिळणार, न्यायदेवता न्याय देणार. कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायला आहेत. नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला, की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला. आम्ही शांततेत तिथं यायलोत, आमरण उपोषण करायलो, त्यामुळं न्यायदेवता 100% न्याय देणार. गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला. हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय. पण आम्ही मुंबईत जाणार आहे. लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी निदर्शनं फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच करावीत. मुंबईतील नाही, मग आता माननीय न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं, का नाही गोरगरिबांसाठी तुम्ही न्याय दिला. आमची शेवटची आशा काय असती, गोरगरीब जनतेची न्यायदेवता न्यायालय, शेवटची आशा ती असते. आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना, की चूक मुख्यमंत्र्यांची आहे, जाणून बुजून केलं जातं. देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत. आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत, आणि एकही नियम आम्ही माननीय न्यायदेवतेचा डावलणार नाही. आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातील. मुंबईतील जीवनाचा आहे की सरकारला उभा आहे की त्यांनी खारघर किंवा इतर ठिकाणी तुमचं आंदोलन करावं, परवानगी देऊ. का नाही आझाद मैदान का नाही? अरे बाबा, ते माननीय न्यायदेवतेनेच न्यायालयाने तिथं सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गानं जनता राज्यातली आंदोलनं करू शकते. आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानं कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. आम्हाला कसं काय नाकारलं जाईल? म्हणजे या राज्यात 2 कायदे आहेत का सरकारकडं? न्यायदेवतेला नाही म्हणत मी, सरकारकडं 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणताल तसंच एक, आणि न्यायदेवता म्हणून तसं एक. न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलनं करू शकतात सामाजिक. तिथंच चाललोय आम्ही. सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांच्या. आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागले, त्यांच्या जीवावर आलंय म्हणून ते असं करतायत. आम्ही हटणार नाहीये. न्यायदेवता न्याय देणार. तुमच्या वकिलांचा काही सल्ला घेऊन काही सल्ला मसलत हा, मला आत्ता माहीत झालं तुमच्याकडून. जातील आमच्या वकील बांधव, 100% जाणार. आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागेल, आम्हालाही न्याय द्यायला लागेल. आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानावर आंदोलन शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार. आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानला येणार आहे. पाटील, 2 आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयानं. आता 15-16 घंटे राहिले असतील तुमच्या आंदोलनाला, तुमच्या आहेत गेल्यापासून. नाही असं नाही होणार. आम्ही न्यायदेवता न्याय देणार. आमच्या वकील बांधव जातील न्यायाच्या निर्णयावर. त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही. न्याय प्रविष्ट येते आता, त्याच्यामुळं आमचे बांधव, वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी माननीय न्यायदेवता देणार. मुंबईतील 2-3 दिवस जीवन जे लांबले आहे ते समजा, विस्कळीत होऊ कोर्टानं नये काही- याची न्यायदेवतेवर मी बोलणार नाही, पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे. म्हणजे न्यायालयाचे आदेश, न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतोय. न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही. आमचे सुद्धा वकील बांधव जाणार. आज काही मनासारखं न्यायालयात झालंच नाही तर जर तरला नसतं. न्यायदेवता ही सगळ्यांसाठी, असा दुहेरी कायदा नाहीये. सन्मान जनतेच्या मागण्याचा, जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. न्यायदेवता तो अधिकार आम्हाला देणार आहे, हिसकून घेणार नाही. आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये. आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गानं लढण्याचा अधिकार आहे, संविधानानं दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहेत आणि न्यायदेवता 100% न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार. पाटील, आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी आहे. पण आझाद मैदान का नाही?
असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती. तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे. उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय. यापूर्वी आधी परवानगी मागितली होती का परवानगी तुम्ही? मागितली होती का किंवा तशी सरकारनं परवानगी दिली होती का आझाद मैदानासाठी? सगळं मागितलेलं आहे. तिथल्या टीमा सगळे काम करतात. व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे. म्हणजे परवानगी दिली होती अगोदर दिली असं तवाच करायलेत ना बैगर, उगाच करायलेत का? दिलीच ना परवानगी. मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा, फडणवीसांचा, न्यायदेवतेचा नाही, देणार नाही. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जेव्हा आझाद मैदानावर हे केलं तेव्हा त्यांना परवानगी मिळाली, मात्र आता कुठंतरी द्यायचं जीवावर आलं. आरक्षण बसतंय, रास्त मागण्यात, खऱ्या मागण्यात, कायद्याला धरून येत, आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून ये म्हणून त्यांची पोटदुखी येते मराठ्यांविषयी. त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे, जाळपोळ करायला पाहिजे. मराठी ते करत नाहीत. लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत. त्यांनी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं. आता हे सरकारच्या उचापात्या आहेत, घेणं नाही देणं नाही. कोण जातं हे न्यायालयात आपल्याला? बघा, आमच्याकडून का सरकारकडून? विरोधात कोण जाते? आपलं देवेंद्र फडणवीस. दुसरं कोण? दुसऱ्याला काय घेणं आहे? दुसऱ्यांना वाटतं व्हावा कल्याण. आज OSD आले होते आणि आज हा, निकाल लागला. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षड्यंत्र तोडायला. मी कशाला आहे? समजा मी असू शकतो, त्याचं काय सांगतात? हां, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं. कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. गरिबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. ते त्यांच्या लक्षात आलं, लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते? आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागलात तुम्ही. त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायदेवतेने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय. त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील, सगळे न्याय मिळणार आम्हाला. आता गर्दी होईल, इतर सगळ्या गोष्टी. नाही, मग तसं कारण सांगते ना. असं कोर्टाने असं आपण अडथळा होणार नाही असे नियम देईन न्यायदेवता, पण करू नका आमरण उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. हा, कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना. अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नियम करतो, पण उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत. तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही हे सरकार ठरवलं असे सुद्धा त्याच्यात म्हटले. नाही, असं सरकार का मालक झालं? असं कसं होईल? असं नाही होऊ शकत. ते सरकार कसं ठरविल? न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे, आधार तुटन मग तर सरकार ठरेल म्हणल्यावर. मग उद्या सर लोक कापून टाकीन सरकार. पाटील, दाद मागूनही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐवजी इतरस्त मैदान दिलं तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आहेत का? आझाद मैदान का नाही? हे तुम्ही प्रश्न करणार. आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का तिथं करा. का आम्हाला कायदा? आली असते. अहो, न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी. संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता. असं करूच नका असं कसं म्हणून? लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. न्यायदेवता न्याय देणार. मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता. 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती. 100% आम्हाला परवानगी देणार. तुमचे वकील तात्काळ काही चुकीची माहिती देवेंद्र फडणवीसांनी न्यायदेवतेला द्यायची सांगितली असेल. त्यामुळं न्यायदेवता सगळ्यांसाठी आहे, नुसते सरकारसाठी नाही, गोरगरिबांसाठी सुद्धा आहे. गेल्या वेळेस सुद्धा असं झालं होतं. न्यायदेवतेने गेल्या वेळेस सुद्धा आम्हाला न्याय दिला होता, परवानगी दिली होती. कारण लोकशाही मार्गानं तुम्हाला आमरण उपोषण करायला कोणी रोखू शकत नाही. हे न्यायालयानेच आम्हाला अधिकार दिला आहे. न्यायदेवताच सांगते की तुम्ही शांततेत लोकशाही मार्गानं कायद्याला धरून आंदोलन करू शकता. मग मी तर आमरण उपोषण करतोय. अगोदर तुम्ही अर्ज केला होता का? परवानगी मिळाली होती का पोलिसांची? आम्ही अर्ज केलेले आहेत. आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली, याचा अर्थ परवानगी दिलतीच ना, मग तेव्हाच रद्द केली ना.
त्याचा अर्थच ते ना मुंबईची सगळी टीम काम बघती, आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार, न्याय देवता आम्हाला 100% न्याय देणार ही मला 100% खात्री. आझाद मैदानावर आमरण उपोषण करायला ठाम आहात का तुम्ही? मी जाणार उद्या 10 वाजता मी निघणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता, कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या. आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाहीये. त्यामुळं काय मी खचत फिचत नसतो, काय नाही. आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील. न्याय मंदिर 100% न्यायालय आम्हाला न्याय देणार, आम्हाला पण परवानगी मिळणार, आम्ही जाणार.